नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत येवला कोपरगाव रोडवरील एनजोकेम हायस्कूल जवळील नवनिर्माण अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे येत्या 1 ऑगस्ट रोजी अधिकृत अनावरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान आमदार पंकज भुजबळ यांनी नुकतीच या स्मारकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या अनावरण सोहळ्यामुळे येवल्यातील आंबेडकरी अनुयायी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्या निमित्ताने आपण हे बघत असाल की ह्या इथं जो आहे आपण त्यांचा स्मारक इथं उभारतोय. काम जे आहे प्रगतीपथावर आहे. या इथं त्यांनी केलेल्या कामाचं जे आहे एक प्रदर्शन सुद्धा जो आहे या स्मारकाच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे. आपण बघत असाल की या इथं त्यांचा पुतळा जो आहे स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच्या मागे जे आहेत त्यांनी लिहिलेले जे आहेत सर्व गावी असतील पोवाडे असेल त्या सगळ्याचा जो आहे ह्या इथं लोकांना समजावा त्यासाठी केलेलं आहे. पुस्तकांचं जे आहे मागे जे आहे एक देखावा निर्माण करण्यात येत आहे. 1 ऑगस्टला जे आहे माननीय भुजबळ साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. नवतरुणांना जे आहे एक प्रेरणास्थान आणि प्रेरणा मिळावी म्हणून जे आहे ह्या निमित्ताने आपण या इथं हा स्मारक जे आहे उभारतो आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा जो आहे नवतरुणांना माहिती मिळावी त्या दृष्टिकोनातून हे स्मारक आपण या इथं उभारत आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.